पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची फॉर्म भरण्याची तारीख गेली आणि एडिट करण्याची सुद्धा तारीख या ठिकाणी गेलेली आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, पहिली लिस्ट कोणत्या तारखेला या ठिकाणी लागणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। कोणत्या तारखेला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट लागणार आहे याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर तुमचं जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी कसं काय कळणार आहे की बा आपलं या ठिकाणी सिलेक्शन झालं म्हणून, ठीक आहे। तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि पहिल्या लिस्टचा जो कटाप आहे ह्या महाराष्ट्रातील या डिव्हिजनचा कटाप किती जाणार आहे, अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ, नागपूर सिटी, नागपूर, मोपसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मोपसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कटाप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा सेफ झोन काय असणार आहे पहिल्या लिस्टचा, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्हाला किती पर्सेंटेज आहे, तुमची कॅटेगरी आहे, एवढं कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आपल्याला सुद्धा या ठिकाणी अंदाज लागणार आहे की बा 90च्या वरती किती मुलांना पर्सेंटेज आहे, 80च्या वरती किती मुलांना पर्सेंटेज आहे, 70च्या वरती किती पर्सेंटेज आहे, 60च्या वरती किती पर्सेंटेज आहे। तर हा अंदाज आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सरासरी लागणार आहे, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे, पहिली लिस्ट कधी लागणार आहे, असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा जो रिझल्ट आहे हा 23 तारखेला लागला असता, पण 23 तारखेला जर आपण पाहिलं तर रविवार येते, 23 तारखेला तर रविवारी सुट्टी राहते। तर पहा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा जो रिझल्ट आहे, निकाल आहे, तर हा तुम्हाला जवळपास 24 मार्चला किंवा 25 मार्चला तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट पाहायला भेटणार आहे। कारण की 23 मार्चला जे रविवार येते तर रविवारी या ठिकाणी कटाप लागणार नाही आहे। तर तुमचा जो रिझल्ट आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट हे एक तर 24 होऊ शकते सोमवारी किंवा मग मंगळवारी, ठीक आहे। तर ह्या 2 दिवसापैकी जे या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे ह्या तारखेला या ठिकाणी कटाप या ठिकाणी लागणार आहे, ठीक आहे। आता तुमचं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला हे कसं काय कळणार आहे, तर पहा हे जे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे तर डिपार्टमेंटच्या द्वारे जे तुम्हाला या ठिकाणी मोबाईलवर मेसेज त्या ठिकाणी पाठवले जाणार आहे की आपल्याला या ठिकाणी ह्या तारखेला ह्या वेळेला आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे। तर हे तुम्हाला जे या ठिकाणी मेसेज येणार आहे मोबाईलवर आणि त्याचबरोबर डिपार्टमेंटमधून तुम्हाला ईमेल आयडीवर सुद्धा असाच मेसेज या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। तर त्या मेसेजवर आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, एक लक्षात ठेवा। आणि तुम्ही जर त्या तारखेला गेलं नाही, एक मी तुम्हाला उदाहरण देतो, जसं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी जवळपास 28 किंवा 30 मार्चला या ठिकाणी बोलावलं आणि तुम्हाला गलतीनं तुम्ही त्या ठिकाणी 28 ते 30 मार्चला गेली नाही आणि तुम्हाला 4-5 दिवसानंतर कळलं की बा आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ह्या तारखेला, तर अशा याच्यात काय होणार आहे, अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे तर आपल्याला रिजेक्ट केलं जाणार आहे। तर जे तारीख त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिली आहे तर त्या तारखेलाच आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे। तर आपल्या मोबाईलवरच या ठिकाणी मेसेज येणार आहे डिपार्टमेंटच्या नुसार, ठीक आहे। डिपार्टमेंटमधूनच आपल्याला मेसेज त्या ठिकाणी येणार आहे, आपल्या मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे आणि ईमेल आयडीवर सुद्धा आपल्याला मेसेज या ठिकाणी येणार आहे। तर त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये एक वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होती तर 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होते, ठीक आहे। तर पहिल्यांदा सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते जेव्हा आता समजा रिझल्ट लागला, तुमचं लिस्टमध्ये नाव आलं त्या ठिकाणी, तर जवळपास तुम्हाला ज्यावेळेस आपलं रिझल्ट लिस्टमध्ये नाव येते 2-3 दिवसांनी जे आपल्याला त्या ठिकाणी बोलवलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि तिथं आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केलं जाते, ठीक आहे। पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपले झाले तर दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा आपले बातत जाते, तर दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जवळपास 8 ते 10 दिवसाच्या अंदर त्या ठिकाणी बोलावल्या जाते। तर असे 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी
त्यासाठी मुलांना बोलावलं जात असते. ठीक आहे, तर आपल्याला जे ईमेल येणार आहे मोबाईलवर तुमचं जर सिलेक्शन झालं तर, आणि मेसेजसुद्धा तुम्हाला येणार आहे डिपार्टमेंटच्या नुसार. ठीक आहे, तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा महाराष्ट्राचा कडाप किती जाणार आहे कॅटेगरीनुसार आणि सेफ झोन काय असणार आहे पहिल्या लिस्टचा, तर मी तुम्हाला सांगून देतो. तर अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर ह्या सर्व डिव्हिजनचा जो कडाप आहे PWD कॅटेगरीचा जो कडाप आहे हा जवळपास 80 ते 100च्या आसपास जर तुम्हाला मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी पहिल्या लिस्टमध्ये होणार आहे PWD कॅटेगरीचे असेल तर. ठीक आहे, PWD कॅटेगरीचा जो कडाप आहे ह्या सर्व डिव्हिजनचा, महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा PWD कॅटेगरीचा जो कडाप हा 80 ते 100च्या आसपास या ठिकाणी कटाप जाणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आपण ST कॅटेगरीचा जर कडाप पाहिला तर अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, त्याचबरोबर नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, त्याचबरोबर जे रायगड, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर ह्या सर्व डिव्हिजनचा जो कडापा पहिल्या लिस्टचा जो कडापा ST कॅटेगरीचा, तर हा ST कॅटेगरीचा तुम्हाला 90 ते 100च्या आसपास मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होणार आहे. 90 ते 100च्या आसपास या ठिकाणी जे एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे ST कॅटेगरीचा. ठीक आहे, आता SC कॅटेगरीचा कडाप किती जाणार आहे तर SC कॅटेगरीचा अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बीड, बारामती, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर ह्या सर्व डिव्हिजनचा जो कडाप आहे SC कॅटेगरीचा, तर 90 ते 100च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर फायनल सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर OBC कॅटेगरीचा जो कडाप आहे अहमदनगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. तर ह्या सर्व डिव्हिजनचा जो कडाप आहे OBC कॅटेगरीचा 95 ते 100च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे. 95 ते 100च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर OBC कॅटेगरीच्या मुलांचं सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, आणि EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा. ठीक आहे, EWS कॅटेगरीचा जो कडाप जाणार अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, नागपूर सिटी, नागपूर मुफसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, नागपूर मुफसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ. ह्या सर्व डिव्हिजनचा जो कडाप आहे EWS कॅटेगरीचा 95 ते 100च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे. आणि UR कॅटेगरीचा जो कडाप आहे UR कॅटेगरीचा महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा UR कॅटेगरीचा महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे तर 95 ते 100च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर एवढा कडाप महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा जाणार आहे. ठीक आहे, तर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या दडीतच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.